बरं. राहुल जगताप हे तौलवाडीचा नागरिक असून तौलवाडी ते देवगान रोड ग्रामीण मार्ग 91 या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूल मंजूर केलेला आहे. परंतु हा पूल प्रत्यक्षात न होता तो कागदोपत्री या ठिकाणी उचलला गेलेला आहे. एकदा काम झाल्याच्या नंतर परत आमच्या तौलवाडीच्या नागरिकांना हा पूल भेटू शकत नाही. परंतु प्रशासन ही तसं जर पाहायला गेलं तर मी लहानपणी एक पिक्चर पाहिला होता मकरंद अनासपुरेंचा की विहीर चोरीला गेली, पण ती कशी गेली ही मला आतापर्यंत माहितीच नव्हतं. आज कळलं की विहीर कशी चोरी जाते, तसं पूल कसं चोरीला गेला ही आज प्रत्यक्षात या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांनी अनुभवलंय. मग पिक्चर आणि हकीकत हे दोन्हीचं साम्य असतंय. असं कधी कधी असं लिहिलं जातं की ही फक्त काल्पनिक कथा आहे पिक्चरमध्ये, पण ती काल्पनिक कथा नसून ही सत्य कथा आहे. म्हणजे पिक्चरवर सुद्धा भरोसा ठेवावा लागेल. आज अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी प्रशासन म्हणतंय की पूल झालाय, पण मी त्यावेळेस त्यांचं रेकॉर्ड पाहण्यासाठी गेलो. रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आष्टी नगर पंचायत या हद्दीचे पुलाचे फोटो या ठिकाणी तौलवाडी म्हणून तो तिथं जोडलेला आहे आणि MB रेकॉर्ड कंप्लीट केलं आहे. परंतु मला एक सांगू इच्छितो की नगरपंचायत ही नगर विकास खात्याचं कारभार असतो आणि ग्रामपंचायत ही पंचायत राज्य असते. या दोघांची कसं साम्य झालं आहे आणि जवळजवळ गाव असल्यामुळे ही कशा पद्धतीत झालं आहे हा प्रकार पाहून आज तुम्हाला सांगतो, जसं तुम्हाला मागाशी म्हणलं मी मकरंद अनासपुरेंचं जसं पिक्चर आहे तसं तौलवाडी गाव जर चित्रपट आला तर आमच्या गावाचं कल्याण होईल. आणि हे तुम्ही निर्मात्याला सांगावं आणि इथं पूल चोरीला गेला ह्याच्यावर एक चित्रपट काढावा अशी आमची एक विनंती आहे. हे उपोषण सोडायचं तुम्ही डोक्यात घ्यायचं जर असलं, कारण आता मी प्रशासनाला वेळ देऊ शकत नाही. गेले 2 वर्षापासून मी प्रत्येक घटनेची माहिती वेळोवेळी अर्जाद्वारे दिलेली त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. आणि जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि त्याची मला कारवाईची प्रत मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषण सोडणार नाही. आता मी प्रशासकीय अधिकारी नाही. आपल्या राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राज्यघटना लिहिलेली, त्या राज्यघटनेचा मला पुरेपूर अनुभव आहे. आणि महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला, गाव समृद्ध तर देश समृद्ध. आणि हे म्हणते की ती इच्छा जमा झालीत तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले होते ना खाऊंगा ना खाणे दूंगा. ह्या पद्धतीचा जर आशय जर असला मोदी साहेबाचा तर ह्या प्रशासनावर कारवाई होऊन या ठिकाणी नवीन पूल प्रशासन करून देईन असं मी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब हे न्यायदंडाधिकारी असून त्यांच्याकडे मागणी करतो. आता हे प्रकरण दाबण्यासाठी म्हणजे त्यांनी डायरेक्ट मला म्हणले तुम्ही माल पाणी घ्या आणि तुम्ही तडजोड करा. अहो शेतकरी इथं तुम्हाला सांगतो दुष्काळ जर पडला तरी कोणाबरोबर तडजोड करीत नाही. शेतकरी हा निसर्गाशी बांधतो आणि आम्ही त्यांची अवलाद देत आणि आम्ही असे माल पाणी ह्याच्यावर तडजोडीचे प्रकरण आम्ही कधी हाताशी घेतलेले नाहीत आणि ती करणार सुद्धा नाहीत. आणि त्यांनी हे प्रकरण दडण्यासाठी नवीन 20 लाखाची प्रशासकीय मान्यता माझ्याकडे दिली. मी गुत्तेदारच नाही, मी कधी गुत्त्याचं कामच केलं नाही. मला कशाला 20 लाखाचं, मला काय माहिती त्याचं कसं काम करायचं. मी काय इंजिनियर आहे का, गुत्तेदार आहे का, मला कोणता अनुभव आहे, माझ्याकडे कोणती संस्था आहे, संस्था बी नाही. अशा प्रकारे मला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मी ह्याच्यामध्ये दाबण्याचा विषयच नाही. त्या ठिकाणी हा पूल जो ग्रामीण मार्ग 91 जो पूल झाला आहे ह्याचा आम्ही 26 तारखेला ग्रामसभेमध्ये एकमताने ठराव मंजूर केला आहे. आणि ग्रामसभेचा ठराव हा म्हणजे आमच्या संसद भवन म्हणजे जसं आहे दिल्ली किंवा राज्य शासन तसंही आमच्या उच्च संसद भवन म्हणजे ग्रामपंचायती आमची. आणि याच्यामध्ये आमच्या एकमताने ठराव झाला आहे हा पूल आमचा हा प्रत्यक्ष या ठिकाणी दिसावा आम्हाला. जो चोरीला गेला किंवा जे पिक्चरमध्ये जसे तशा पद्धतीत कसं असेल तसं असेल, पण आम्हाला ह्या पुलावरून जाण्याची माफक अपेक्षा आहे. उपोषण सुटायच्या आत मला ह्याच्यावरून जाता येईल अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे.